लोड आला आधार कार्ड लोड आला यानं बरोबर बरं का जीड लोक बायकोचं गणगोत चिड लोक झालं दिली पुढे बैरीवाला
थोड़ा सा सुंदर अवस्था हरे हरि हरि हरे हरि हरे हरि हरे बात सदैव बढ़ाया
कितने भावे माझे भज समजावे धरा माऊली करा तुझ्या बाबांकडे असं द्या असंच पुढे द्या नितीन बरोबर त्यांच्याकडे
काळकळे दारा दात सदैव दुबळा आहे नाही हे न कळे हाती काय कोण्या वेळे काळकळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही हे न कळे हाती काय कोण्या वेळे देखिले ते दृष्टी मागे घालूया मिठी आहे नाही हे न कळी हाती काय कोण्या वेळी सुखाने भावे माझे मज समजावे आहे नाही हे न कळे हाती काय कोण्या वेळे विठा
समचरण सरोजम संग्रनिलाघुभागम जगन्नीत पाणी मंडलम मंडलानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम हृदयदुल्हासम विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजली हा चित्तास्या फुलिया या मनासी लागू हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयासे दयांचे केले स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आता नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हस्तक्षमालार्दही कृष्ण तत्वं जीवाग्रे भागे राम मंत्रम यनमस्तके केशव पाद तीर्थम श्री शिव महाभागवतं नमामि नमो कालकौतुहाल नमो चक्र चालक गोपाल नमो विश्व प्रतिपाल प्रभंजना तरी तू आता एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ जेणे करुणे तरती सखळ वक्ते श्रोते ग्रंथकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पयावरी हा वारकरी संतांची तुम्हा ब्रह्मीचा अंश पद पदांतरी केला प्रवेश दाहुनिया उदास विशेष या जीवाशी तारिले काय करे बाळा
बाप सदैव दुबळा आहे नाही हे न कळे अति काय कोण्या वेळे विठाळा प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्भूषण संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी वैकुंठ वासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा 2 चरणावल्या माणसांना हस्तगयत न ध्यानात आलेला न समजलेला न समजून उमजलेला अप्रतिम अति सुंदर अशा यथोचित सामर्थ्यवान असणाऱ्या बापाचं सामर्थ्य न कळल्यामुळे दुर्लभ शब्दानं प्रदर्शित करणारा अगदी अप्रतिम अति सुंदर असा संतपर सेवेतला अभंग आहे विठाला तुम्हाला सर्वांचं वैभव आपल्या गावचं तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं माझ्या भारत देशाचं भरतखंडाचं जीव चैतन्य नावाच्या शब्दाचं कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी शंकर बाबा नामदेव डुंबरे पाटील बाबांचं प्रथम श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. माझ्याकडे आलेली सेवा गोड अशी बाबांचा सुचिरंजीव परिवार आहे, सुकन्या परिवार आहे, सून परिवार आहे, नातू नातवंड गोड असा परिवार आहे. त्यामध्ये आदरणीय श्री आमचे हरी शंकर डुंबरे पाटील दादा असतील, आदरणीय श्री बाळासाहेब शंकर डुंबरे पाटील असतील, आदरणीय श्री दशरथ शंकर डुंबरे पाटील असतील आमचे मेजर साहेब आणि सुकन्या परिवारामध्ये आदरणीय आमची सौभाग्यवती देवीताई पंडित थोरात पाटील असतील, सून परिवारामध्ये आदरणीय आमच्या आशाताई असतील, सौभाग्यवती उषाताई असतील आणि सौभाग्यवती मंदाताई असतील. नातू नातवंड फार गोड असा परिवार समस्त परिवाराच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा आणि सेवा येण्याचं प्रयोजन बाबांचे सगळं कुटुंब मला असं वाटतं या ठिकाणी फौजीमध्ये जास्त आहे आणि विशेषतः ह्या फौजी लोकांचा आम्हा फौजी लोकांवर विशेष प्रेम आहे आणि म्हणून फौजींच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा त्यामध्ये आमचे सगळे बाबांचे सुचिरंजीव असतील, दादा परिवार आमचे आदरणीय दशरथ दादा असतील, या सगळ्या मंडळींनी माझ्यावर अतोनात टाकलेली जबाबदारी पुण्य प्राप्त मोक्ष मोक्ष प्राप्ती मार्ग पृथ्वीवत यज्ञ प्राप्तीचा वाटा चाललेल्या वाटचालीमध्ये गोड असा मिळावा आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे ही दिलेली गोड अशी श्राद्ध सेवेची सेवा आहे. विठाला विठाला चंदना परिदेह जिजविला कष्टा तुम्ही वसंत फुलविला बाबा आठवण येथे हो तुमची क्षणा क्षणाला भेट द्या आम्हा या लेकराला. बाबांची आठवण येते महाराज प्रत्येकाला नाही का. 1 वर्ष आज पलटून गेलं बाबांच्या कीर्तीला महाराज आणि त्या वर्षाच्या माध्यमातून आज चाललेली अशी गोड अशी या ठिकाणी बाबांची मोक्ष प्राप्तीची वाटचाल मला वाटतं आजच्या दिवशी म्हणजे 365वा दिवस आज बाबांना परिपूर्णतेला नेटलाय. बाबांचा सुंदर सासा रेलचेल प्रवासाचा यमपुरीच्या दिशेने आज थांबणार आहे आणि तिथून पुढचा प्रवास बाबांचा आजच्या दिवशी दुसऱ्या स्थितीमध्ये चालू होणार आहे. गोवाचा अभंगाचा भावार्थ लक्षात घेणे. अभंगाचा भावार्थ इतका अप्रतिम अति सुंदर असा गोड आहे. महाराज अभंग संतपर प्रकरणातला आहे. संतपर प्रकरणामध्ये अभंग गायनाचं प्रयोजन नेमकं काय आहे. आज तर श्राद्ध यज्ञ आहे नाही का. मग आज या श्राद्ध यज्ञाच्या माध्यमातून ह्या अभंगाची ह्या श्राद्ध यज्ञाची नेमकं रेलचेल काय. आम्ही तास्तागत नसेल कुठे ऐकलेला. आम्ही प्रत्येक ठिकाणी श्राद्ध सेवेमध्ये संतपर अभंग ऐकत असतो. माझ्या वडिलांचे मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा पिंड पदावरी दिला पुलिये करी माझे झाले गयावर जन्म पिठले पितरांचरण पुत्रांची आवडी मायबाप करी जुडी बाळवणी कृवंडी अपना करी मिरासीचे धनी करून ठेविले भारते वाहिले कडी खांदी झाले अलंकार कौतुक डोळा पाहे ठेवा दावी काय हाय तुझी पुत्रांची आवडी माय बाप करी जुडी बाळवणी कृवंडी अपना करी तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो नाही का वगैरे वगैरे गोड असे श्राद्ध सेवेचे अभंग असतात महाराज. पण आज नेमकं अभंगाची रेलचेल कशी आहे. इतकी अप्रतिम अति सुंदर अशी सामर्थ्यवान बापाची रेलचेल असताना सुद्धा
आपण त्या बापाचं सामर्थ्य न पाहिल्याच्या कारणास्तव तुकोबरायांना असा प्रश्न पडला असावा तर माझ्या ह्या एवढ्या मोठ्याशा सामर्थ्यवान बापाचं सामर्थ्य आजही पण या मृत्यू लोकांमध्ये 16व्या शतकात ह्या माझ्या साधक मायबापांना का कळत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात दादा अरे तो सामर्थ्यवानच आहे रे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतायत ना त्या गोष्टी सगळ्या तू इतंभूत न जाणण्याच्या कारणास्तव, न ओळखल्याच्या कारणास्तव, न त्याच्या असणाऱ्या सेवेस तू गेल्याच्या कारणास्तव तो तुला दुबळा ठेवला. वास्तविक पाहता तो दुबळा नाही म्हणून काय नावाच्या शब्दानं प्रश्नांची शब्द मारून महाराज म्हणतात मला असा जो दिसतो तो बाप आजही दुबळा आहे. का दुबळा आहे माझा? तुकोबराय म्हटलं त्याच्याकडे काय आहे आणि काय नाही हे आजही ह्या वास्तविक पाहता साधक मायबापांना ह्या मृत्यू लोकात कळालं नाही. म्हणून काय आहे आणि काय नाही हे जाणून घ्या. असा मी एक बाप पाहिला देखील ते दृष्टी मागे घालून या मिठी गोड अशी मिठी खुल्या अंतकरणाने ह्या रणांगणामध्ये खोलावी पण त्या बापाला खोलता आली नाही. पाठीमाग हाताची मिठी मारून मी तो बाप आज पाहिलेला आहे. म्हणून बाबांनो एक काम करा, त्या बापाला दुबळा ठेवू नका, तो सामर्थ्यवान आहे आणि त्याला विशेष भावानं कळवून घ्या. हा अभंगाचा भावार्थ आहे. विठ्ठलाच्या नंतर द शब्दाचा जन्म कर्म इति मोक्षादो मधलं अंतर म्हणजे प्रत्येकाला जीवन असा शब्द मिळला जातो. या जीवनामध्ये कसं कर्म केलं, कसं पाप केलं आणि कशी वासना ठेवली या 3 शब्दाचा अंतिम विधिवत लेखाजोखा ज्या दिवशी विचारला जातो त्या दिवसाला श्राद्ध यज्ञ म्हणतात. म्हणून जीवाला या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना कोणालाही नाही घाबरलं तरी चालेल, पण मात्र 3 शब्दाला कंटिन्यू घाबरलं पाहिजे. का तर ह्या बैसोनी ऐक्यासनी जयाची या हृदय भवनी विराजिती जीव परमात्मा दोन्ही माऊली म्हणतात. गोड असा शब्द प्रयोग करतात माऊली, महाविष्णू माऊली ज्ञानोबराया का जीव चैतन्य ज्या वेळेस आपलं देहगाव सांडून आपल्या प्रवासास बाहेर निघतं 13व्याचा नैवेद्य खातं आणि 13व्याच्या नैवेद्यानंतर 365 वजा 13 दिवसाचा प्रवास यमपुरीच्या दिशेने होतो. ज्या दिवशी हा प्रवास थांबला जातो तो आजचा दिवस आहे. तेथे जाऊन चित्रगुप्त आणि अश्विन कुमार 2 परीक्षक असतात. ते दोन्ही परीक्षक असे उभे असतात. एक वैकुंठाचा दरवाजा असतो, एक कैलासाचा असतो, एक स्वर्गाचा असतो. 3 दरवाजाचे 3 अधिपती उभे असतात. जीव चैतन्य त्या ठिकाणी जाऊन थांबलं जातं आणि चैतन्याला 2 परीक्षक हिशोब विचारत नाहीत. तो हिशोब ऑलरेडी लिहिलेलाच असतो. फक्त तो लिहिलेला हिशोब वाचण्याचा जो दिवस आहे ना त्याला श्राद्ध यज्ञ असं म्हटलेलं आहे. मग त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आज परिपूर्ण सगळा कर्मगतीचा हिशोब बाबांच्या जीवनातला, पाप गतीचा हिशोब बाबांच्या जीवनातला, वासना गतीचा हिशोब बाबांच्या जीवनातला आज कम्प्लिटली चित्रगुप्त आणि अश्विन कुमार हे दोनही परीक्षक 3 देवता समोर वाचून दाखवणार आहेत. मग त्या वाचून दाखवल्याच्या नंतरचा जो निकाल आहे मृत्यू लोकात परत पाठवायचं का वैकुंठ स्वर्गात कैलास पाठवायचं का यमपुरीच्या दिशेत मधला नरकाचा प्रवास चालू करायचा का, या सगळ्या पद्धतीचा आजचा हिशोब बाबाचा त्या ठिकाणी बरोबर कंप्लीट 12 वाजल्याच्या नंतर एम पॉइंट पापणी पडायच्या आत चालू होतो. तो हिशोब पुढच्या प्रवासाचा योग्य व्हावा, त्या प्रवासात अडथळा न यावा, नव्हे तर वैकुंठ कैलास स्वर्ग मिळावं, नव्हे तर परत या मृत्यू लोकांमध्ये ह्या डोंबरे पाटील परिवारामध्ये आमचे बाबा यावे, याच्या करता विधिवत यज्ञ पुण्य समुच्चय संच एक पुण्यदायक प्रसाद रूपानं मांडलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीला आजचा श्राद्ध यज्ञ असं म्हटलेलं आहे. आता तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल मला नेमकं काय म्हणायचंय. आलं का लक्षात? महाराज म्हणतायत मृत्यू लोकात आल्याच्या नंतर पर्यंत डोळे उघडे आहेत, देह गाव चालू आहे, पंच ज्ञानेंद्रिय चालू आहे, पंचकर्मेंद्रिय चालू आहे, पंच उपस्थिय चालू आहे, म्हणजे त्याला पंचप्राण असं म्हटलेलं आहे. मन चालू आहे, बुद्धी चालू आहे, चित्त चालू आहे, अहंकार चालू आहे. 19 जणांचा संच जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चांगलं कर्म करत चला. लक्षात? मी गोड असं या ठिकाणी बाबांना केलेलं कर्म सांगून जाईन महाराज. आज आपल्या चिरंजीवांची व्याप्ती वाढवत असताना, सुकन्याची व्याप्ती वाढवत असताना आज एक देश सेवेसाठी आपला चिरंजीव पाठवला, याच्यातच बाबांचं वैकुंठ कैलास आणि स्वर्ग आहे महाराज. याच्या लक्षात? याच्यातच बाबांचं वैकुंठ कैलास आणि स्वर्ग आहे. महाराज म्हणतात कुठेतरी एखादा देवा करता आपण जर प्राप्त करून गेला ना
एखादा संत सेवेकरता करून तयार करून दिला ना, आणि कुठे एखादा समाजसेवक म्हणून तयार करून दिला ना, किंवा एखादा मायबाप सेवेचा भक्त म्हणून तयार करून दिला ना, किंवा याच्याही पलीकडं देशाची सेवा करता एखादा देशभक्त, एखादा सैनिक तयार करून आपण बॉर्डर उभा केला ना, तर 100% ज्याने तयार करून दिला त्याच्या हिताला महाराज धन्यता देतात. अशी धन्यता देत आहेत. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. नाही का महाराज, किती गोड सात्विक वाटतो. महाराज म्हणताय ज्या माता पित्यानं अशा 5 जागेवरती आपले सुपुत्र पाठवले ना, त्या खऱ्या सुपुत्रांची असणारी पुण्याची विधिवत संच साधनीय सामुग्री एक पुण्य प्रसादक रूपानं धन्यतेस पात्र आई बापाला जाते महाराज. आल्या लक्षात. आणि म्हणून ती धन्यतेस पात्र जाणारी जी शिदुरी आहे ती आज दरबारामध्ये भगवंताच्या माझ्या या बाबांच्या या कीर्तीमुळं वैकुंठ कैलास स्वर्गाच्या दिशेने उभी राहणारे महाराज. विठ्ठला आणि म्हणून गोड वाक्य बोलतो आपल्या सगळ्यांकरता. बघा, प्रत्येकाचे डोळे मिटणारचे, प्रत्येक जण जाणारचे, प्रत्येक जणांचं देहगाव जाळणारचे, जीव चैतन्य प्रवास करणारचे, धन सगळं कमवलेलं येथे राहणारचे, पण जात असताना काय घेऊन जायचं हे मात्र प्रत्येकाच्या विसर आठव असं विसर मधल्या सिस्टम मध्ये कितपत भावानं कसं आहे हे ज्याने त्याने आपलं ठरवायचं असतं महाराज. आणि ज्याने त्याने जिथे ठरवलं, कदाचित जर ठरवलेलं तिथे कामाला येत असेल, जे कामाला येतंय तेच घेऊन जायचा प्रयत्न केला तर तुकोबराया म्हटले मेल्यावरी मोक्ष मिळते. आयुष्य जे म्हणते ते अति मूर्ख. जिवंतपणीचा मोक्ष प्रसाद पुण्यात्मक प्रसादानं भांडवल रूपानं चैतन्याबरोबर कर्मांनी गच्छत्य जीव एका धनानो भूमी पश्वच्च गोष्ट गुरुभार्याद्वारे जनक स्मशाने दिहचिताया मार्गे. मग मात्र कर्मांनी गच्छते जीव एका. ज्या जीवाबरोबर ही सगळी पद्धत पुण्यात्मक प्रसादाची आपल्या बरोबर असते त्या जीवाला घाबरायचं कारण नाही. आणि ज्याच्या बरोबर काहीच नाही त्याला घाबरलंच पाहिजे, नाही का? ते घाबरतातच महाराज. वास्तविक पाहता कधी येईल कधी नेईल, कधी येईल कधी नेईल, नाही का? ज्यांच्याकडे ओरिजिनल संच असतोय पुण्याचा ते माणसं घाबरत नाही मृत्यूला. घातली या का सकळी काळाशी, नाही का? तो कोणाला तर गोड बोलले ना महाराज. म्हणतात आम्ही त्या कळी काळाला थांबवणारे आहेत, आम्ही त्याला कास घालणारे आहेत. आम्ही बळी नाही नुसते, आम्ही बळीवंत आहोत, नाही का? बळीवंत आम्ही समर्थांचे दास. काय प्रमाणे महाराजांचं घातली
कळी काळाला थांबवता आलं पाहिजे, त्याला कास घालता आली पाहिजे, त्याला व्यसन घालता आली पाहिजे. आणि मग ज्यांनी कास घातली, व्यसन घातली, तेथे माणसाचा कोणाला पहाड नाही का. तुकोबराय म्हटले उल्लंघोणी जड गेलो आधी. आम्ही हे जडाचं उल्लंघन ह्या शब्दाचं, तुमच्या ह्या संदेह नावाच्या प्रवृत्तीचं वृत्तीचं आम्ही अगोदरच करून तिथून हा हिशोब येथे आणलेला आहे नाही का. गोड प्रमाण देऊन सांगू तुम्हाला, तुकोबराय म्हटले आम्ही त्या वैकुंठातून आलो. आम्ही वैकुंठवाशी, वैकुंठातून भगवान श्रीहरी स्वस्वरूप साक्षात दुय्यम स्वस्वरूप श्रीहरी विठ्ठलाचे अवतारी दर्शन साधू संत मायबाप आहेत. आलं का लक्षात. ते तुम्हाला आम्हाला हा सगळा मी आतापर्यंत सांगितलेला प्रवास सांगण्यासाठी येथे आलेले आहेत. झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आदरानं भरलेलं, आडमुठ्या पद्धतीनं वागणार, साधू संतांवर विश्वास न ठेवणार, गेल्यानंतर काय बरोबर येते कशा करता हे न याच्यावर विश्वास ठेवणार, याच्या अनेक प्रकारचे संदेहित जीव चैतन्य जीवात्मा यांना आडराना भरलेल्या पद्धतीतून चांगल्या प्रवासात कसं यायचंय हे शिकवण्यासाठी संत मायबाप तुमच्या आमच्या जवळ आलेले. आणि म्हणून कायमी पतित कीर्तिवानो नाही का. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. पुढे चार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंग. तैसे तुम्ही जगी संत जन. काही गोड गोड संत आहेत महाराज. आणि म्हणून ध्यानात घ्या काही गोष्टी. विठाला विठाला संदेह बाजूला करत चला. यज्ञ विधिवत यज्ञ आहे. या यज्ञामध्ये आल्याच्या नंतर काही गोष्टीचा उलगडा घेऊन गेला पाहिजे माणसानं, शिकलं पाहिजे माणसानं. का माहितीये का, एक वेळेस जर का देह गावातलं पद्धतीचं सिस्टम आध्यात्मिक नव्हे, पारमार्थिक नव्हे, संसारिक नव्हे, प्रवासिक नव्हे, कोणत्याही पद्धतीमधलं जर का एकदा एखाद्या वेळेस चैतन्यानं सोडून गावाचा प्रवास चालू केला तर मग मात्र आपल्याला काही प्रवासामध्ये धोका आहे महाराज. तो धोक्याचा प्रवास कसा टाळायचा याच्या करता श्राद्ध यज्ञेमधली नामसंकीर्तन असतात. विठाला
आता पहिल्या क्रमांकाचा संदेश तुम्हा सगळ्यांना, प्रवास टाळायचा ना आमची आई, नाही का? बाबाला मोक्ष द्यायचा ना, ओके. मोक्ष देण्यासाठी, प्रवास आपला चांगला होण्यासाठी आणि पुढच्या प्रवासास आपण बाबांप्रमाणे गेल्याच्या नंतर हिशोब देण्यासाठी. आलं का लक्षात? म्हणजे जरा सुदीवर या काही माणसं, त्यांना कळत नाही का बुवा आता आपले सुद्धा श्राद्ध होणारच आहे, आपले सुद्धा बोर्ड लागणारच आहे, भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज आपल्याला सुद्धा येणारच आहे, नाही का? जे मंडळी सुदीवर नाहीत आशा करतात त्याला महाराज म्हणतात हे अज्ञानी पामर जीव चैतन्य जीवात्मा आहेत, त्यांना आजपर्यंत काही समजलेलं नाहीये. यांच्या करता महाराज म्हटले एक लक्षात ठेवा गोष्ट, आणि जर ठेवत नसेल तर मग तोटा आहे आपला सगळ्यांचा, नाही का? मग फायदाच करायचा असेल तर काय करायचं? महाराज म्हणतात सुके खावे अन्न, त्याचे करावे चिंतन, त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणासे. आहे हा आधार नाम त्याचे विश्वंभर, त्याचे दिले त्यासी पावे फळ आपणाशी. त्याच त्याला द्यायला शिका. महाराजांनी काय द्यावं? महाराज म्हणतात एवढा मोठं सामर्थ्यवान असणारा बाप तुम्ही जो दोघडा ठेवलाय ना, त्याला दोघडा ठेवू नका, हे समजून घ्या, यश द्या. सामर्थ्यवान असणारा बाप माय बाप. लक्षात ठेवा काही गोष्टी, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, गोड गोड लक्षात ठेवा गोष्टी. किती सामर्थ्यवान आहे बाप, जगाचा बाप. चाल केला श्री मोकळा मायबाप. एवढा मोठासा मोकळा करणाऱ्या आपल्या ह्या पद्धतीला जर आपण ज्यांनी मोकळं केलं त्याला आपण जर मोकळ्यापणानं आठवत नसल, तेवढं मोठं सामर्थ्यवान आहे तरी आपण त्याला दुबळच ठेवलं का नाही? वाक्य बोलू. ज्याच्याकडे जे असतं ना ते ज्याला कळालं नाही तोपर्यंत तो असणारा सामर्थ्यवान देवळाच असतो, नाही का? काय तुकोबारायांचं ज्ञान असेल हो, भरपूरशी ताकद आहे, पण ताकदीचा फायदा घेणारे ते मंडळी पाहिजे ना. हे कळलं का वाक्य? त्याच्यातून भरपूर लाभ मिळणार आहे, पण लाभ घेण्यासाठी पुढे तर गेलं पाहिजे ना. असा असणारा श्रीहरी विठ्ठल एवढा मोठासा जगाचा बाप, जो सर्वात मोठा उच्चांकित अभियंता नियंता तुमच्या आमच्यासाठी नटवून बसलेला आहे, एवढा मोठा बाप आम्ही आस्थागित न जाणल्याच्या कारणास्तव महाराज म्हणतात अरे तुला चांग मोकळा केलाय त्यानं मोकळा. बोल विठ्ठल वेळोवेळा, नाही का? तुझं पापची नाही आईसे म्हणून तर तू या ठिकाणी आलात ना. तुझ्या सगळ्या लेखाजोखाचा अंतिम हिशोब 3 पेपर 300 मार्क, आणि 300 मार्कापैकी 2 परीक्षकांनी श्राद्धेच्या यज्ञा दिवशी 150 मार्क तुला देऊन टाकले. मृत्यू लोकात गेला होता, मागच्या योनीत तुझ्या होतील त्या युनिट जाऊन तू असं पुण्य केलं. 300 पेपरच्या मार्कापैकी 3 पेपर 300 मार्कचे 150 मार्क पडले, म्हणून तू ह्या मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून जन्माला आलायस. काय आलाय जन्माला? माणूस. ज्या मागच्या योनीमध्ये हे चैतन्य होतं ना, त्याचे नावानं जरा स्मरण करत चला, त्याला आठवत चला, काय त्याचं भाग्य असेल, काय त्यांनी त्या मागच्या योनीमध्ये पुण्य केलं. 3 पेपर पैकी 300 पैकी 150 मार्क पाडले. शास्त्रदंडक नियम असा आहे, माणसाला मृत्यू लोकात जन्म मिळतो, तोही मानव म्हणून जन्म मिळतो. आणि 151 बाबा मार्क पाडले का माणसाला काय मिळतं? वैकुंठ, कैलास आणि स्वर्ग मिळतं.
आणि 149 पडले का आपण किती पण या ठिकाणी आरडाओरडा करा वैकुंठवाशी, तो वैकुंठात नाही जा, तो नरकात जात असतो. किती मार्काचा फरक आहे? एकाच मार्काचा फरक आहे. म्हणून एकच करून घ्या, आपुला तो देव आहे. अभिअंत अवसान. महाराज येथे पण नाही, तेथे पण नाही, खाल पण नाही, कुठेच नाही. भाग्यानं काय त्या जीव चैतन्याने पूर्ण केलं म्हणून एक पहिली गोष्ट ध्यानात घ्या. कमीत कमी आपण मनुष्य ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा अवलोकने देताना भगवंताने हे दिला असं तर समजलं पाहिजे माणसाला. आम्हा फौजी लोकांना कळालं, आपल्याला का कळत नाही? मला हेच काही कळत नाही विचारा. का बरं माणसं भगवंताचं स्मरण करत नाही? का आठवत नाही देवाला? सांगा ना माय बापा. हा, अरे कृपाळू, एवढा तू नाटाविषयी देवाशी एवढासा जर तू घाळपणा तुझ्या अंगी असेल तर कुठे तुमचं आमचं जीवन चाललंय महाराज? अरे का लक्षात? म्हणून आज सुखानं अन्न खायचं असेल ना आणि बाबाला मोक्ष द्यायचा असेल ना, जेवढे आपण माझे मायबाप आहेत ना त्या श्री हरी विठ्ठलाचं उठता बसता भजन करत चला, आठवण करत चला, स्मरण करत चला. आणि कर्मगतीमध्ये असा काही हिशोब ठेवा कधीही पण कदाचित आपल्याला त्यांनी ओढायचा प्रयत्न जरी केला कळी काळानं ना, तरी आपण घाबरलं नाही पाहिजे. एवढं भांडवल आपल्याकडे शाश्वतीपूर्वक पाहिजे. आणि न दिसणाऱ्या व्यक्तींकरता महाराज म्हटले तुम्ही बाळा. बाळा म्हणजे काय? लेकरू. परत त्या लेकराला एक प्रश्न केला, काय तुला काय कळत नाही रे लेकरा? असं कसं वागतोय तू? एवढा मोठा सामर्थ्यवान तो श्री हरी विठ्ठल बाप. त्याने दुसरा बाप दुय्यम स्वरूपी साक्षात माय आणि बाप नावाचा दुसरा बाप, आणि हे दोही बाप ज्याने सांगितले तो तिसरा बाप. तुम्ही संत माय बाप कृपावंत. नाही का? हे सगळे बापच आहेत ना महाराज? नाही का? आता शास्त्रामध्ये 5 प्रकारचे बाप वगैरे भरपूर असं वर्णन आलेले, भरपूर अशा कोट्या आहेत. जरा चांगला ढांढाळा घ्या. पण प्रमुख माझ्या गुरुजींच्या आदेशाप्रमाणे मी चिंतन मांडतो. लक्षात ठेवा, गुरुजी म्हटले हे 3 जरी माणसांनी जाणले ना तरी माणसांना वैकुंठ ज्यावेळेस आपला हिशोब द्यायला प्रवास तिथे अंतिम येईल ना त्या दिवशीचा, त्या दिवशी बिलकुल घाबरायचं नाही. काटेकोरपणे जे पाहिजे ते आपल्याला अपेक्षित मिळलं जातं. नाही का? तर हसोणी कृष्ण म्हणे, भगवंत स्वतः सांगतात दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. मावडी किती गोड बोलले महाराज. नाही का? ललाटीची लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण दुतले भेटून येणे. नाही का? गीतार्थ संग्रह अध्याय 7 अध्याय 18 आणि दुसऱ्या क्रमांकाच्या श्लोकाची व्याप्ती ज्यावेळेस महाराजांनी वाढवली ना, 100 बडकर 1 ओव्या देऊन सांगितल्या. भांडवलाचं कीर्तिवंताचं दर्शन देऊन टाकले. जेवढं पाहिजे तेवढं काय बरोबर लागतंय ते नेत असताना घाबरू नका. माऊली म्हटले जरा स्वतः भगवंत स्वतः सांगतो अर्जुनाला, अर्जुना घाबरू नको, काय तुला न्यायचं हे सगळं बरोबर मी सांगतो बघ.
तू असा विचार करूच नको. दैवची मूर्तिमंत येईल देखा कालत तुम्हा पाठी, नाही का? आलं का लक्षात? जर सटवीला अक्षर जरी घातलं असतं तुझ्या कपाळावरती, असं नाहीच होणार. तसं नाही झालं नाही, याच्याही पलीकडे जे पाहिजे ते होईल. फक्त एक काम कर, त्या कुरुक्षेत्रावरती काम्यांना कर्मांना न्यासम संन्यासम कवच विदुहा सर्व कर्म त्यागम प्रायुष त्यागम विचक्षणा. काही पद्धती माणसानं स्वीकारल्या पाहिजे, काही पद्धती माणसाला कळाल्या पाहिजेत, नाही का? ज्याला नाही कळाल्या त्याच्या करता काय कळे बाळा. एवढा वेळेपणा असेल तर महाराजांना काही शब्द प्रयोग करावे वाटले असेल बरं, नाही का? प्रश्न देऊन टाकला महाराजांनी. बाळाला जसं कळत नाही ना शुकोठे करावी, कसं वागावं, काय कसं काय नाही करावं, कोणत्या गोष्टी कराव्या, हे जे लेकराला कळत नाही ना, तसं तुम्हाला सगळ्यांकरता कोणाला सोंगे संपादुनी बहुरूपिया. या बहुरूपियाला तुकोबाराय म्हणतात रणांगणामध्ये महाराजांनी दिलेला प्रसाद आहे. अज्ञान नावाच्या शब्दास व्याप्त असणाऱ्या मंडळी करता काय कळे बाळा. अरे दादा, सामर्थ्यवान देव तुझ्या जवळ आहे, त्यांचं सामर्थ्य न जाणल्यामुळे बाप सदैव दुबळा. सगळ्या मंडळींना पटलं आणि मग सगळ्यांनी महाराजांसमोर हात जोडले, म्हटले महाराज एक करू का, एक विचारू का? महाराज म्हटले विचारा ना, काय विचारायचे ते. तुम्ही सगळे बापा आम्हाला सांगितले, पण नेमकं ह्या असणाऱ्या बापामध्ये आम्ही जर तसं केलं तर फायदा आणि तोटा सांगा. काय नेमकं नाही म्हणजे ते नाही मला कळत, पण ते कसं करायचं ते तुम्ही ठक. म्हणलं होईल ना बाबा, माझ्या कीर्तनातून फक्त मला एक कळायचंय का तुमच्या गेलेल्या बापाला मोक्ष द्यायचा आहे. मला माझ्या कीर्तनामधून तुम्हाला कोणाला हसवायचं नाही. मला काही प्रसंग तर हसू शकता, पण माझ्या कीर्तनातून मला क्षपक बोलायचं नाही. माझ्या कीर्तनातून मला काही क्षपक माझ्या मनाचे शब्द वापरायचे नाहीत. माझ्या मनाचे शब्द वापरलेले क्षपक कवित्व हे तुमच्या बापाला मोक्ष देऊ शकत नाही, हे मात्र त्रिकाळबाधी सत्य आहे. मोक्ष द्यायचा असेल ना तर मला गीता बोलली पाहिजे, मोक्ष द्यायचा असेल ना मला ज्ञानेश्वरी बोलली पाहिजे, मला गाथेतलं प्रमाण बोलले पाहिजे. माझ्या मस्तकातलं काय नाही, संतांनी संत पद्धतीने स्वीकारलेलं जे वाङ्मय, ते वाङ्मय जेवढं मला बोलता येईल तेवढं बोलन. तुमच्या करता नाही पटलं तुम्हाला तरी चालेल, पण बाप मात्र वैकुंठात जाईल. आणि विशेष पितर दोष नाहीसा होतील म्हणून सगळ्यांकरता गोड वाक्य बोलतो. शपथ प्रमाण ऐकायचे कमी करत चला, काही गोष्टी जरा टाळत चला. फार माणसावर संकट यायला लागले महाराज. आजही माणसं रणांगणामध्ये भयभीत झालेत. याच्या असणाऱ्या टमाटोला 1000चा भाग मिळाला, माझं टमाटो त्याच्यानंतर 10-5 दिवसाच्या अंतर 100ने कपले महाराज. काय करावंच काही कळत नाही, कुठं यश मिळाला कुठे काहीच मिळाला. हे सगळे जे घडतंय ना, एक प्रारब्ध गती मधला तुमचा आमचा प्रबळतेचा सगळ्यात टॉपर वनचा पापाचा हिस्सा पितर दोष नावाचा शब्द आहे. आणि तो जर घालवायचा असेल ना तर कुठेतरी पितरांना जे अपेक्षित खाद्य आहे ते खाद्य त्या दिवशी पुण्याच्या प्रसादानं तिथपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. आणि हे मोठीशी अशी हवेली बर तारीख घेतली, तारखेला गेलो. कीर्तनाच्या अगोदर माझी सवय आहे 15-20 मिनिटं जायचं, कधी लेट जायचं नाही, काही नाही, 10-5 मिनिटं गप्पा मारायच्या, सगळी पार्श्वभूमी विचारायची आणि मग कीर्तनामध्ये जायचं. ही माझी पद्धत आहे. कारण काय होतं माहितीये का, बाप कशाने मेला, आई कशाने मेली किंवा कौटुंबिक परिस्थिती कशी आहे ही राहायची बाजूला आणि आम्ही नुसता मोक्ष प्रसाद देत राहायचो शब्दामधून. काही मंडळी तज्ञ असतात, महाराज जरा डोकेपणा जरा वापरून बोलत चला म्हणतात, नाही का? याच्यापेक्षा थोडस पार्श्वभूमी आम्ही या ठिकाणी अवलंबित करत असतो. ही माझी परिस्थिती. मी गेलो आणि त्या ठिकाणी बसलो, स्वागत मस्त झालं, मस्तपैकी बाप आला, ज्याने मला तारीख दिली होती त्या लेकरू आलं, त्याच्या बापाचं श्राद्ध. म्हटले ओके महाराज, हा पण फौजी आहात का? म्हटलं हो हो हो, बर बसा बसा बसा. आणि बसल्याच्या नंतर ही त्याची स्टाईल होती महाराज. काही मंडळींची स्टाईल असते, नाही कळालं का? ती स्टाईल हायफाय स्टाईल असते महाराज. बरं ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. बसलो आणि सहज त्यांनी स्टाईल मध्ये हाक मारले. एक ताम भरून पाणी कोणाला हाक मारली? त्याच्या लेकराला. हाक मारल्याच्या नंतर पटका बांधायची वेळ आली, तिथपर्यंत पाणी आलं नाही. कळलं का वाक्य माझी काय गोष्टी? तिथपर्यंत पाणी आलं नाही
आणि बापाला म्हटलं एक काम करा दादा, तुम्ही असं करा, सगळे पाहुणे रावळे आले असतील त्यांचं स्वागत करा, ती पटका बांधतो आणि लगेच व्यासपीठावर येतो. बर 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 म्हटले. बाबा पण तांब्याचा प्रश्न विसरून गेला. त्याला पाणी आलं नाही, तो पण विसरून गेला. पण माझ्या डोक्यात एक खटकी होती का पाणी आलं का नाही घरातून, एवढं मोठी करोडाची हवेली आणि पाणी नाही. अरे बापरे, काहीतरी मॅटर नाही का. आणि त्याचा उलगडा घेतलाच पाहिजे. पण मी घ्यायच्या अगोदर मी फक्त माझ्या पिशवीतून पटका काढला आणि एवढं लेकरू पळत आलं. म्हटलं मला म्हणतात ह्या नावानिशी, आणि त्यांनी हाक मारली तो माझा बाप, आणि जो मेलाय तो माझ्या बापाचा बाप, त्याचं आज श्राद्ध आणि ही मोठीशी हवेली आणि मी एवढा मोठासा एकटा आहे. महाराज, मी माझ्या बापाला तांब्या भरून पाणी का दिलं नाही याचं उत्तर कीर्तनात द्यायचंय. विठ्ठला बर कीर्तनात मी घाबरलो ना महाराज. काय काय असं काय युद्ध पेटलं काय माहिती. म्हटलं आता काय एवढ्याशा लेकराचं काय युद्ध पेटणार आहे. बरं, एवढा मोठासा हाय फाय टॉपरचा बाप आहे नाही का, कोटी कोटीच्या गाड्यात फिरणार आहे, एवढी कोटी कोटीची हवेली आहे, एवढं मोठं पब्लिक आहे, अफाट सगळे मित्र परिवार आहे, माय बापा हाय फाय कपडे आहेत महाराज सगळ्यांचे, हे अंगठ्या लॉकेट घातलेले सगळे, ही शर्टिंग केलेले. म्हटलं काय भानगड काय हो. म्हटलं चला पटका राहू द्या, जरा आतमध्ये चला. 3 नंबरच्या अडखळीच्या खोलीमध्ये ते एवढ्या लेकरांना मला नेलं आणि जी वयोवृद्ध माता दाखवली. म्हटले ही जी आहे ना, ही ज्याने तुम्हाला तांब्या भरून पाणी दे म्हटलं का, तो तिचा मुलगा आहे. आणि जो आता श्राद्ध सेवा तुम्हाला करायची का ज्या बाबाची, तो तिचा नवरा यायचा. आणि ज्यांनी मला तांब्या भरून पाणी सांगितलं तो मी ह्या आईचा नातू आहे. मला जसं कळतंय तसं या आईला थोड्याशा अशा आपण काय म्हणतो साध्यापणाच्या वेदना आहेत. म्हणजे ज्यांना असं कळत नाही जास्त, म्हणजे थोडीशी अशी साधी आहे बिचारी, साधी भोळी, तिला काही कळत नाही. पण अडखळीच्या खोलीमध्ये आस्था गयत ठेवली. ती माझी माय, ती आजी आरडून ओरडून कंटाळते, मला तेवढं पाणी दे, भाकर दे, तुकडा दे एवढं. पण माझ्या ह्या असणाऱ्या कडक कपड्यावाल्या बापान आतापर्यंत ह्या त्याच्या आईकडे डुकून पाहिलं नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तो जर तांब्या भरून पाणी मागत असेल, जर त्यानं त्याच्या आईला दिलं नसेल, तर हे लेकरू त्या बापाला देईल का. कोण बोललं. आणि असे लेकर तयार व्हायला पाहिजे महाराज. असे लेकर तयार झाल्याशिवाय महाराज माय बापाची सेवा कशी करावी हे शिकणार नाही. म्हटलं मग काय बाळा तुला अपेक्षा काय. म्हटलं काहीच नाही, कीर्तनात जायचं ना, आडखळीच्या खोलीतली म्हातारी आजची ह्या लेकराची हे सांगायचे. कोणी सांगायचंय मी, आणि जर नाही सांगितले तर गाठ माझ्याशी म्हणे, मी त्या कोपऱ्यातच बसलेला आहे. अरे बापरे. म्हटलं का. म्हणे तुम्हाला क्रांती सूर्य म्हणतात. अरे बापरे. म्हणे तुम्ही मेजर आहे, तुम्ही परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आहात. कुठेतरी भगवंताचं स्वरूप कसं हे दाखवायचंय लोकांना तुम्हाला ना. मग तुम्ही फौजी असताना ह्या व्यासपीठावर आलात ना, तेथे लढाई खरी केली, येथे पण लढाई खरीच करा. म्हटलं जमलं आता. आता काय पाकिट मिळत नाही आणि महाराज मार खाल्ल्याशिवाय ते काही मंडपाच्या बाहेर जात नाही. बरं बोलायचं कोणासमोर माय बाप, ज्याचं पोझिशन एवढ्या वर्षाचं कमवलेलं आहे, त्याचं काही सेकंदात घालायचंय. घटना आपल्या तालुक्यातली नावानिशी सांगत कीर्तन संपल्या बेटा. विठ्ठल म्हणजे माझा तालुका सिन्नर तालुका असं नाहीये, पण काही मंडळी असे आहेत. आता सिन्नर तालुका गोडे महाराज, सगळा गोडे, पण काही काही म्हणजे हे प्रत्येक तालुक्यातलीच उदाहरण आहे असे काही. तुम्ही सगळे घाट मंडळी आहात नाही का. म्हणजे मी दोष देत नाही तालुक्याला, माझा हा तर भाग्याचा तालुका आहे माझा. आणि विशेषतः मर्यादा पुरुषोत्तमपूर रामचंद्र दंडक अरण्यामध्ये प्रवेश करत असताना त्या सगळ्या भूमीमध्ये परस्पर्शानं पुनीत करीत गेलेले आहेत महाराज नाही का. मग एवढा भाग्याचा माझा तालुका असताना जर ही परिस्थिती असेल तर काय. कीर्तन चालू झालं आणि लेकरून माझ्याकडे टुळू टुळू पाहायला लागलं. म्हटलं अरे जरा प्रमाण तर येऊ दे, मुद्दा तर येऊ दे नाही का. मग भगवान गोडेबाबांपासनं जे इतिवृत्तांत चालू केला माझा बाप हो, ते थेट तुकोबारायांपर्यंत आणून टाकलं.
आणि तुकोबारायांना काही साधकांनी विचारले, महाराज खरी काशी कोणती आहे? प्रमाणात घेतलं महाराज. आता प्रमाणात आल्यावर काय महाराजांना भीती का बाबा? मी नाही बोलत. जगाचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, भामटेपणा छोड दो प्यारो, नाही का? हे बाप भगवान श्री हरी विठ्ठल बाप नावाचा शब्द हरपला असेल तर बाबांनो, आई नावाचा देव पिंजऱ्यात कोंडू नका रे. नका ज्यांनी तारीख दिली, काही मंडळी अडखळीच्या खोलीत त्या देवाला बांधू नका रे. काही मंडळी जन्मजेत्या आईला विसरू नका रे, नाही का? अनेक प्रकारचे देवा दाखले दिले, एकावर एक एकावर एक. त्यावेळेस लेकराला टूप पेटली, लेकरानं डोळा मारला. कोणत्या? मोठ्या लेकरानं डोळा मारला. म्हटले महाराज हात जोडले मोठ्या लेकरानं, आणि मोठ्या लेकरानं जोडलेले हात बारीक लेकरानं मोठ्या लेकराकडे. मोठ्या लेकराला कळालं का या बारीक लेकरानं काडी लावली. नाही कळालं का? जर काही चुकत असलं तर श्राद्ध यज्ञामध्ये बारीक लेकरानं महाराजांच्या जवळ येऊन काडी लावावी. विचारा म्हटलं बरोबर आहे ना? मग दोघांची खून फुटली. बापानं परत लेकराला हात जोडले. एवढे मोठे आम सकल संत समाजामध्ये, महाराज आम्ही चुकलोय, माफ करा. नजरेतून सांगितलं, बारक्या लेकराला पटलं. बाबांनी परत मला हात न जोडता लेकराला हात जोडले. बापानं आणि लेकरानं नात्यानं हात नाही जोडले तरी चालेल, पण मनातून विश्वंभराचं दर्शन माय बापाचं आहे. त्याची सेवा चुकली असेल तर हात जोडलेच पाहिजे. हा खरा प्रसाद आहे, हा खरा. आणि म्हणून ते महाराज म्हटले, दादा एका देव थोडे सामान्य दिसतात का? ही काशी आहे, तीर्थाला जायची गरज नाही माय बाप हो. न लगे हिंडणे मुंडणे ते काही, साधनांची नाही अट्टाटी. चंद्रभागे स्नान विद्यतो हरी कथा, समाधान चित्ता सर्व काळ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीत हा लाभ असतो ना. मग संत तुम्ही माय आणि बाप कृपावंत, ते दुय्यम स्वरूप आई आणि बाप असतात. त्यांच्याकडे काय असतं त्या बापाकडे? महाराज म्हणतात, आहे नाही हे न कळे. त्याच्याकडे काय आहे आणि काय नाही. काय नाही असं तर कधीच नाही, पण जे आहे ते कळालं का मग कळतं यांच्याकडे काय नाही. नाहीच असं नाहीच आहे, भरभरून आहे, पण आहे मात्र हे तर कोण प्राप्त करा. मग काय असतं आई आणि बाबाकडे? ऐका, नुसतं हेच नाही. तळपत्या उन्हात, रख रख रत्या रानात. हे आता मला नाही म्हणता येत जास्त. ते बाळमंडळी काय काय म्हणतात, महाराज बर मिरची मसाला लावून म्हणतात, नाही का? आपल्याला नाही जमत बघते. आपल्याला ट्राय केला मी भरपूर आप्पा म्हणण्याचा, पण मला काही जमलं नाही, नाही का? आणि ते न जमू हीच माझी इच्छा आहे. पण तुमची इच्छा तर आहे ना महाराज, हे म्हटलंच पाहिजे, नाही का? आलं का लक्षात? हा, ती इच्छा जरा कमी करत चला. काय असतं आई वडिलांकडे? महाराज म्हणतात, नित्य वृद्धोपसेवीन आयुर्विद्या यशोबलम. आई आणि बापाकडं या द्विसूत्री व्यवस्थेतला प्रसाद माय बापाच्या नावानं ज्यावेळेस हरिप्रसाद रूपानं, ज्यावेळेस हरी स्वस्वरूप रूपानं विश्वंभर व्याप्तीचा प्रसाद देत असतो ना, त्यावेळेस तो माय आणि बाप जगन्नाथ अनाथांचा नाक नटतो ना, तो एकपणे उभा राहतो ना, तो अवघे त्रिलोक्य आनंदाची प्राप्त करून देतो ना, तो खरा माय जगन्नाथ. त्याची चरण सेवा केल्याच्या नंतर त्रिलोक्याचा दाता, जगाचा पालन पोषण करता आई आणि बाप नावाचा देव श्री संत शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, दादा आपल्या आयुष्याला धोका नाही, आपल्या विद्येला धोका नाही, आपल्या यशाला धोका नाही, आपल्या बलाला धोका नाही. आयुष्य, विद्या
यश आणि बल या चारही गोष्टी उंबऱ्याच्या आत असणाऱ्या देवाकडे असतात. विठाला त्या चार गोष्टींचा इतिवृत्तांत दाखला देण्यासाठी आपल्याकडे वेळ अपुरा पडेल, पण आयुष्य फार भरभरून असतं. महामुनी मार्कंडेय नावाची कथा तुमच्या समोर मांडत नाही, पण थोडी शाटबटशीट सांगतो. मार्कंडेय आजही चिरंजीव पदामध्ये जिवंत आहे. मार्कंडेय नावाचं व्यक्तिमत्व सांगतंय, मला जो प्रसाद मिळाला आहे ना, तो मला आई बापाच्या सेवेतूनच मिळाला. आयुष्यभर आजतागत जिवंत आहे लेकरू, नाही का? त्या लेकराचं आयुष्य असं म्हणतात 2 महिन्यामध्ये संपणार होतं. किती? 2 महिन्यात. मृकुंडू नावाचा बाप ज्यावेळेस डोळे पुशीत ज्यावेळेस लेकराकडे यायचा, डोळे पुसून परत ते डोळ्यातले आसू असे थांबवायचा आणि लेकरा बरोबर बोलायचा आणि रस्त्यावरती जायचा. परत घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर ते एवढंसं लेकरू आईला विचारायचं, आई माझ्या बापानं मला पाहिल्यावर का ग रडतो माझा बाप, नाही का? हे गोड वाक्य बोलू सगळ्यांकरता. आपल्या लेकरानं आपल्याकडे पाहून आपली विचारपूस करणं हाच खरा मोठा परमार्थ आहे महाराज, आणि हा प्रत्येकानं शिकलं पाहिजे. जसं ते लेकरू विचारायचं, आई सांग ना माझा एवढासा बाप मला पाहिलं का असं बाहेर जातो ग, पण डोळे मात्र पुसतोय बघ, काहीतरी घटना घडते, मला सांग ना. एवढंच लेकरू, अगदी 4 ते 5 वर्षाचं लेकरू असं सांगते पुराण का आईला विचारायचं आणि आई नकळत त्या शब्दाला टाळायची. एक दिवस लेकराने ठरवलं, जर माझा बाप मला चुकून जात असेल ना, तर आई माझ्या बापाचं जे आहे आणण्याचं कारण ते विचारणारच. त्यावेळेस बाप येतोय, बसतोय, लेकरानं बापाचा सोगा पकडला आणि विचारलं, बाबा सांगा ना का रडता? आज सांगितलंच पाहिजे तुम्ही का रडतायत. महामुनी मार्कंडेय नावाचं व्यक्तिमत्व एवढंच लेकरू अगदी 4 ते 5 वर्षाचं बापाला विचारतं, मृकुंडू नावाच्या बापाला. मृकुंडू नावाचा बाप सांगतो, बाबा तुला ऐकायचंय कारण? अरे तुझा बाप सामान्य नाही रे दादा, हा तुझा बाप दुबळ्याच्या बैठकीत बसणारा नाही, तुझा बाप ब्रह्मांडाचा नायक श्री हरी विठ्ठलाचं एक रूप आहे ना ब्रह्म, त्याच्या बरोबर नटतोय. तुझा बाप विष्णूच्या भगवंता बैठकीत बसतोय, तुझा बाप शिव भगवंताच्या बैठकीत बसतोय. ही ताकद ह्या मृकुंड ऋषीमध्ये आहे, पण एक मात्र ताकद नाही दादा, ब्रह्माकडे जाऊन तुझी कुंडली पाहिली 2 महिन्यात तू मारणारी ही ताकद तुझ्या बापाकडे नाही, म्हणून तुझा बाप रडतोय. का? एवढा मोठा भाग्यवान असणारा बाप जर माझ्या लेकराला वाचवू शकत नाही म्हणून रडतोय रे बाळा. बाबा एवढंच का? किती महिने आयुष्य दिलं म्हणजे तुमच्या ब्रह्म भगवंताच्या मित्र नावाच्या व्यक्तीनं किंवा देवानं कुंडलीमध्ये 2 महिन्याचं बाकी आहे ना, 2 महिने तुम्ही रडू नका. बस बाबा मला एवढंच पाहिजे, काहीच नको. माझ्या इतकं मोठ्याशा एवढ्या छोट्याशा लेकराने एवढा मोठासा आधार बापाला द्यावा, आणि ज्या वेळेस असा आधार देऊन ते लेकरू सांगतंय, बाबा 2 महिने रडू नका, मी मरण मग रडा, काय रडायचं काय शोक करायचा तो करा, पण तिथपर्यंत शोक करू नका. तुझं शोकाशी कारण नाही, जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहार. माऊली सांगतात शोकाचं कारण कशा करता करायचंय, का शोक करायचा आहे नाही का, का करून काय करायचं त्या शोकाचं नाही का. परम पैती दिव्यांग का झाकलीय घटीचा दिवाने जे काय झालाय त्या रीती जो पांडवा देह ठेवी, देह जाणारच आहे ठेवणारच आहे, चैतन्य जाणारच आहे. 2 महिने तुम्ही रडू नका बाबा, बस एवढ्याशा लेकरांना आसरा दिला. असं म्हणतात त्या लेकराच्या घरासमोरून एक सप्त ऋषींचा तापा चालला होता, आणि सप्त ऋषींचा तापा पाहिल्याच्या नंतर एवढंच लेकरू पळत गेलं, बाबांचं दर्शन घेतलं. गोड वाक्य बोलू, आज तुम्हाला सर्वांचं वैभव. मला वाटतं मागच्या वर्षीचा 178 बाबांचा सप्ताह येथे पंचाळी गावामध्ये आपण सगळ्यांनी किती कौतुकास्पद केला होता. एक गोड वाक्य बोलतो, जर वेळ मिळालाच ना तर बाबांच्या आताही भेटीला जा महाराज. कदाचित जर आपण अशी नकळत घेतलेली भेट आहे, लक्षात ठेवा, नकळत घेतलेली भेट आपल्याला आयुष्याला आयुष्य वाढवून देऊ शकते. बरं का, देऊ शकते नाही, देतेच. म्हणून जे ते मिळतंय ना त्या कलियुगामध्ये, ह्या मृत्यू लोकात, या मोठ्याशा एवढ्याशा मोठ्या भयभीत वातावरणामध्ये आपण जर ते स्वीकारलं तर कदाचित तो प्रसाद आयुष्यानं उभा राहील. सप्त ऋषींचा तापा चालला, हात जोडलेल्या करणं. बाबा मी तुमच्या शिरसाष्टांग दंडवत चरणावरती घालतो. एक काम करा ना, माझ्या घरी येता, माझ्या घरी येऊन बसताय, माझी माय तुमची वाट पाहते हो. माझा मृकुंडू नावाचा बाप तुझा का? अरे बाळ ओके ना, एवढ्या मोठ्या ऋषीच्या घरी जर आम्ही येत नसेल तर काय आमचं पाप आडवं येत असेल. बाळा इतकी अपेक्षा काय का तुला? आलो बघ. ज्यावेळेस सप्त ऋषींचा तापा घरी आला, प्रत्येकाला बसायला टाकलं, आईनं प्रसाद बनवला, आणि बापाच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू यायला लागले. त्यावेळेस दुःखाचे अश्रू येत होते ना, लेकरू बापाकडे पाहत होतं. बाबा रडू नका,
खाऊ द्या माझ्या ऋषींना, खाऊ द्या माझ्या संत मायबापांना, खाऊ द्या माझ्या पांडुरंगाच्या दुय्यम स्वरूपित माझ्या गुरु नावाच्या व्याप्त शब्दाला, त्यांना तृप्त होऊ द्या म्हणणार महामुनी मार्कंड नावाचं व्यक्तिमत्व एवढंच लेकरू टुळू 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 पडतंय, पाणी देतंय, अन्न वाढतंय, सगळ्यांची सेवा करताय, प्रत्येकाला प्रदक्षिणा मारताय आणि मारता मारता ते सगळे गुण सप्त ऋषींनी पाहिले. एका ऋषींच्या मन पाजरलं गेलं, डोळ्यानं निहाळलं, एवढ्याशा लेकरा काय तू परम भाग्यानं नटला ह्या मृत्यू लोकामध्ये रे लेकरा. भगवंता श्री हरी विठ्ठला माझं हे लेकरू आयुष्यमान भव. काय भव? आयुष्यमान भव. मायबाप नकळत ऋषीवर्यांचे हात वर गेले, एवढ्याशा लेकरानं विश्वासानं 1 फुटावरची उडी 5 फुटावरती मारली आणि म्हटले बाबा डोळ्यातले दुःखाचे अश्रू पुसा, जा तुमच्या ब्रह्म भगवंताकडे. कोणती कुंडली मला माहित नाही, पण कुंडली बदलण्याची ताकद माझ्या ह्या सामर्थ्यवान संतांच्या दर्शनात. म्हणून आस्था गयत माझा ब्रह्म भगवंतानं कुंडली बदलली आणि महामुनी मार्कंडेय चिरंजीव पदामध्ये येऊन बसले. फक्त मायबाप केवळ काशी नाही का आहे नाही हे नकळे, हाती काय कोण्या वेळे दाबा. कुठे हात पसरू नका. त्या हाताला जर आईबाप जिवंत असतील ना तर त्यांच्या चरण स्पर्श करण्यासाठी जवळ जाऊ द्या, आणि जर जिवंत नसतील ना तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा, त्यांचं 10-5 मिनिटं भजन करा, आई बापाच्या आठवणींना उजाळा द्या. आयुष्यभर आयुष्य आपल्यासाठी लोटांगण घालते तरी माझे माय बाप. हा विश्वास पुराणाचा आहे. महाराज म्हणतात गरजती पुराणे नाही का, गरजून गरजून पुराण सांगतात. नलगती सायास झावे वनांतर. जवळच तुमचं आमचं ईश्वर आहे आणि हे ईश्वर तुम्ही आम्ही चुकत असेल तर आयुष्य धोक्यात आहे, विद्या धोक्यात आहे, बळ धोक्यात आहे आणि यश सुद्धा धोक्यात आहे. किती बळ होतं महाराज भीमदादाकडं? 1000 हत्तीचं बळ होतं. भीमदादाचं श्राद्ध आणि भीमदादा श्राद्धामध्ये येऊन बसलेले पहिल्याच पंक्तीला, आणि जो लाडू येईन जो प्रसाद येईन ज्या बादलीचा ती बादली जाग्यावर संपली जाते. अख्खं असं म्हणतात सगळं पांडवांनी बनवलेलं भीमदादाच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाचं भोजनाची व्यवस्था सगळी भीमदादांनी ऋषीमुनींच्या वेशामध्ये येऊन सगळी खाल्ली. आणि कोणती मातेला निरोप पोचला? असा कोणी अतिथी आलाय ऋषींबरोबर का तो नुसता बादल्याच बादल्या खातोय? तिकडं सगळं पब्लिक उपवाशी आहे. कोणती मातेने 1 लाडू घेतला आणि दाशी करत सांगितलं त्या पहिल्या साधूच्या ताटात नेऊन टाक. आईचा 1 लाडू खाल्ला आणि तृप्तीचा ढेकर मारला. उठवून कोणती मातेने काउंटाळलं, 2रा-3रा कोणीच नाही. माझा हा भीम आहे. माझा आईच्या हातचा खाणारा लाडू आणि तृप्तीचा प्रसाद फेकणारा माझा 2रा-3रा ह्या मृत्यू लोकात कोणीच नाही. नकळत दैवयोगानं परमगतीनं तुला पछाडलं होतं काळानं, पण मायच्या आशीर्वादानं तुला 100% परत या ठिकाणी यावं लागलं. मृत्यू लोकातला आयुष्याचा, विद्येचा आणि यशाचा बलाचा दाखला आहे. म्हणून मायबाप हो काय असतं आणि काय नसतं हा संदेह लागूला करा. सांगा ना देवकानं होती निर्जीव चालविले भिंती, कोरडे कागद उदतीने लागता बुंद, निळा म्हणे खरा देवा संत पायी थारा. तुकाराम महाराज पटलं आम्हाला. जगाचे जगद्गुरु आपण आहात. मग या बापाकडे नेमकं स्थिती कशी आहे?
महाराज म्हणतात जसं मी डोळ्यानं पाहिलं ना मायबाप, डोळ्यानं पाहिलं महाराज देखील ते दृष्टी. काय डोळ्यानं पाहिलं महाराज? तुकोबाया काय पाहिलं तुम्ही? महाराज म्हणतात मी बाप पाहिला हो असा एक जो बाप ही माग असणारी जी मिठी आहे आताची ती घट्ट करून असा उभा आहे. का हो? का त्या बापाची मिठी खोलत नव्हती? महाराज म्हटले नाही खोलली. एक गोड वाक्य बोलू मायबाप, भर जगाच्या दरबारात किती मोठं संकट पडलं ना, कदाचित मिठी आई खोलू शकते दुःखाची, पण मरेपर्यंत जो दुःखाची मिठी खोलत नाही ना तो बाप असतो. मरेपर्यंत तो भर जगाच्या दरबारात बाप व्यक्तीने खरा जो नटला जातो ना तो बाप असतो. मायबाप तो बाप असतो. तो कधीही पण अत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती प्राप्ती न मोक्ष जाणती तया म्हणते तोही नको, पण माझ्या लेकराला खुशी ठेव मानणारा जो कोणी असतो ना त्याला बाप म्हणतात. महाराज म्हणतात मोक्ष जरी जवळ आला आणि मोक्ष देतो असं जरी भगवंत म्हटलं ना तरी बाप म्हणून मला नको मोक्ष देऊ, माझ्या लेकरांना काय पाहिजे ते दे. तो म्हणणारा बाप आहे आणि भर जगाच्या दरबारात तो हात जोडलेले माय बाप बाप करी जुडी पुत्रांची आवडी माय बाप करी जुडी वाढवणे कुळवंडी आपणा करी मिराशीचे धने करून ठेविले भारते वाहिले कडी खंदी गादी अलंकार कौतुक डोळा पाही ठेवा दावी काय आहे तोची दुजियांनी कोणी गाजिता तयासी उदार जीवासी सेना म्हणे. सेना महाराजांचं प्रमाण आहे आणि महाराजांनी दिलेले तुकोबरायांचं प्रमाण आहे. विठाला हात जोडले माय बाप आणि हात जोडून भर दरबारात सांगितलं विठ्ठल पंतांसाठी काय नका देऊ रे बाबांनो.
फक्त माझ्या लेकराला त्रास देऊ नका, लेकरांना न्याय द्या, जवळ घ्या. नाही ऐकलं महाराज. तो दिलेला निकाल घेतला, देहांत प्रायचित्त. विठ्ठल पंत पाठीमाग आले. त्याच रात्री तो देहांत प्रायचित्तचा भेटलेला निकाल विठ्ठल पंतांनी आपल्या स्वतःच्या अर्धांगिनीला सांगितला नाही, पण मात्र निकाल असणारा हृदयामध्ये साठवून ठेवला. आणि रात्रीचे 12 वाजले. मायबाप या कुशीवरनं त्या कुशीवर, त्या कुशीवरनं ह्या कुशीवर. रुक्मिणीने, आदिशक्ती रुक्मिणी मातेनं ओळखलं 100% पतीला काहीतरी संकट आहे, म्हणून उठली. लेकरं झोपले होते. आता एक गोड वाक्य बोलतो, जो जगाचा बाप उत्पत्ती करतो तो झोपण खाऊ, जो जगाचा बाप दुःख संहारण करतो ते निवृत्ती दादा झोपण खाऊ, जो जगाचा बाप सगळ्याचं पालन पोषण करतो तो महाविष्णू माऊली ज्ञानोबा झोपण खाऊ. आणि या सगळ्या देवांना जी एकजुटी ठेवते आणि स्फूर्ती देते ती आदिशक्ती शक्ती माता झोपण खाऊ. पण दैवाच्या पुढे काहीच करता आलं नाही. कर्मांनी गोगच्छिती जीव एक हा. महाराज म्हणतात जीवाबरोबर जे कर्म जातं, कर्मगतीतला जो पेपर विधिवत लिखित होता तेथे मात्र झोपून राहावं लागलं देवाला सुद्धा. बापाची दशा पाहावी लागली, आईची दशा पाहावी लागली. आणि तो निकाल सांगा काय आहे. अर्धांगिनीनं ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या पतिराजाला उठवलं, हात जोडले. रुक्मिणी एक काम कर ग, तुझा मालक मी विठ्ठल पंत, काही गोष्टीनं तुला काही गोष्टी सांगेल, पण जर ह्या लेकराचा बाप मी विठ्ठल पंत असा प्रश्न करून जर तुम्हाला प्रश्न केला ना, मरेपर्यंत मी तुला निकाल सांगणार नाही. पती नात्यानं मी तुझे प्रश्न विचारशील ते सांगेल, पण बाप नात्यानं जर का मला तू प्रश्न केला तर त्याचं उत्तर माझ्याकडून नाही. काहून स्वामी असं काय झालं सांगू तुला. देवान प्रायचित्त आहे. मला स्वतः जे मला दिलंय ते माझ्या करता, पण माझ्या या झोपलेल्या लेकरांकरता नाही. त्यांना न्याय द्यायचा आहे, मला न्याय द्यायचा आहे. बरोबर वाक्य बोलतो, मायबाप असतील जिवंत मायबाप तर त्या मायबापाला हा न्याय नका देऊ, पण कमीत कमी आपले लेकर पाठवू तिथपर्यंत तरी त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका. जे पाहिजे ते त्यांना द्यायला शिका. नाही भगवंताच्या मंदिरात जाता आलं तरी चालेल, नाही कोणत्या नाम संकीर्तनात जाता आलं तरी चालेल, पण एक वेळेस जर जिवंत असतील ना मायबाप, ते कसे पण असू द्या, त्यांना आपल्या खुशीमध्ये 10-5 मिनिटं घ्या. दरबाराच्या बाहेर पाऊल टाका. 98881789 भाईक महाराजांना फोन करा, महाराज बर क्रांती संदेश डुप्लिकेट मी देणारा कोण क्रांती संदेश. माझे तुकोबाराया सांगतात, दादा ज्यांनी ह्या दैवताला मांडीवर घेतलं ना माय बाप हो, आयुष्यभर आपल्या घरात असणारी लक्ष्मी माता कधी बाहेर निघू शकत नाही. आपल्या घरात असलेला स्वतः वास्तविक पाता पंडोश पांडुरंग कडे काळाला पडवून लावतो. आपल्या घरातली बलवान दिशा बलवान पद्धतीमध्ये होते आणि आयुष्यभर यश नावाचा देव आपल्या घरात राबतो. ही ताकद फक्त माय बापांच्या सेवेत, कुठेच नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. आलं का लक्षात. म्हणून विठ्ठल आता मला थांबायचं नाही, मला जायचंय, मी निघणार नाही. असं कसं, एक दिवस तर जाऊ द्या. जसं तुम्हाला दिलं ना तसं मला पण आहे. तुम्ही माझे एका रथाचं एक चाक येत ना, एक गेलं म्हणजे गळून पडेल ना, असं नाही. दोन्ही पण चाक जाणार, दोन्ही चाकांबरोबरचा रथ सुद्धा जाणार. पण रथाच्या व्याप्तीची अंतर्गाभ्यातली जी अपेक्षित इच्छा तुमची आहे ना, त्यांना सुख पाहिजे, ती मात्र आयुष्यभर यांना मिळेल. आपण दोघांनी गेलं पाहिजे. आणि ज्या वेळेस हे दोघे उभे एक 12 तासाचा अवधी वाढून घेता, एक 24 तासाचा अवधी वाढून घेता. आणि त्या 24 तासामध्ये ऐका मायबाप, रुक्मिणी माता स्वतः विठ्ठल पंतांची अर्धांगिनी महाविष्णू माऊली ज्ञानोबा बावन्नांची माय अशी नटतेना मायबाप हो. इतकं सुंदर स्वयंपाक बनवते आणि बनवल्या सकाळी लेकरं उठतायत ना, हात मारते, मुक्ता निवृत्ती दादा सोपाना इकडे बघ, आज पोळ्या केल्या बरं का, पोळ्या खायच्या. आणि एक काम करायचं मला, तुमच्या बापाला मात्र कधी एवढी देऊ नका बरं का, आणि आपल्याला कधी काही प्रश्न करू नका बरं का. पण आज मात्र माझ्या हातची बनवलेली गोड अशी पोळी खाली लेकरांनो. माझ्या ज्या आईनं पोळी बनवली ना, ती आई पोळी ज्या वेळेस त्या लेकराच्या मुखात गाडीत असेल त्यावेळेस ती आई काय म्हणत असेल. आणि जी पोळी आई घालायची ना, ती पोळी घालत लागतो विठ्ठल पंत नावाचा बाप माझ्या जगाच्या दरबारामध्ये माझ्या हितंभूत भगवंतांचा असणारा बाप अलीकडे जायचा.
आणि जसा डोळे पुसायचा आणि सांगायचा श्री हरी विठ्ठला मी जातोय माझी अर्धांगीने जाते पण जी पोळी लेकर खातात ना त्या लेकरांना अखंडत्वाची पोळी या आनंदी क्षेत्रामध्ये लोकांच्या हातून भरू दे रे बाबा लोकांच्या हातून भरू दे माय बाप देखले ते दृष्टी मागे घालून या मिठी पाठीमागे मिठी मारली आणि त्याच रात्री 12च्या नंतर देहांत चित्ताला मायबाप निघाले मायबाप आणि विठ्ठल पंत नावाचा बाप पुढे चाललेला आहे माई पाठीमागे पाठे एक 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 स्थिती आपल्या लेकरांना हारते विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी बघ मागचा पाऊल मागे जात असेल ना जा पाठीमागे लेकराला उचल खाली लेकराची व्यवस्था कर बाप पुढे चालला नाही धनी बाप पुढे जाण्यासाठी नाही माझा पती जर पुढे जात असेल तर मी पत्नी नात्यानं तुमच्या बरोबर आहे मायबाप देखील ते दृष्टी अशी अनेक प्रकारचे बापे ज्या वेळेस रेणुका मातेचं शिर तुटलं आणि परशुराम भगवंत जमदग्नी ऋषींना प्रश्न करतायत हाताने तर शिर तोडलं मी स्वतः तुमच्या आज्ञेवरून बाबा आज मात्र तुमची मिठी पाठीमागे मुख पॅक का ती बंद का त्यावेळेस स्वतः बाप जमदग्नी ऋषी सांगतायत ही मिठी तुझ्या आईच्या असणाऱ्या शिराची नाही तुझ्या आईचं तुटलेल्या व्यवस्थेची नाही तर तुझ्या आईनं तुला भरवलेल्या घासाची आहे बाळा पाप नावाच्या शब्दानं ही मिठी पॅक आहे आणि ती अखंडत्वाची मिठी नात्यानं अखंडित पॅक राहते म्हणून देखले ते दृष्टी मागे घालून या मिठी मायबाप असा बाप जगाच्या दरबारात आज आमचे मामा इतंबूत बाबा सोडून गेले ह्या 3 लेकराला सोडून गेले एका लेकीला ऐका मायबाप हो जो बाप जातो ना ती जाणारी स्थिती आज लेकरांच्या पाठीमागं व्याप्त दर्शनाला दुःखांकित भावानं आहे मी गोड असा संदेश देऊन जाईन दशरथ दादा मेजर साहेब तुम्हा सगळ्या चिरंजीवाला आपला बाप गेला आपली आई गेली नाही आपल्याला काहीच करता आलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती उठा गोधडीमध्ये फक्त आईन बापाची आठवण काढा 10-5 मिनिटं स्मरण करा त्यांच्या आठवणींना उजाळा द्या आपल्यासाठी आयुष्यभर आयुष्य आपल्या गारात दिग काढील महाराज एवढी ताकद याच्यामध्ये या स्मरणामध्ये या भक्तीमध्ये आणि म्हणून ती काशी तीर्थाला जायचा प्रयत्न करू नका तीर्थ जवळच आहेत त्याला शोधा देखील ते दृष्टी मागे घालून या मिठी तुकोबाया पटला मग ह्या आपल्याला महाराज म्हटले भावानं समजावून घ्या
पुष्पम तया हृदे शांते पुष्पम हरिश्रीयते आणि वाजवा जमा पुष्पम तप पुष्पम सत्यम पुष्पम तैवास्तम हे देवा परमेश्वरंग लोकांच्या जगाचा पालन सर्वांच्या मानवाचा शेवटो भला बहु आलोकाचा आयरा प्रत्येक कोणाचा वरा हरिहार झाला बुरा रुखाचा तुका भले वाणी गेली आता पुढे रणे सेवा करू माझा वाह 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 मज
समजावे ह्या गोष्टी आपल्या आपल्या कळाल्या पाहिजे आपल्याला. आणि म्हणून प्रत्येकाने या गोष्टी कळून घेत चला. वडीलधारी मंडळींना सेवा देत चला, आपलं त्यांची सेवा करत चला, रिस्पेक्ट देत चला, आदर देत चला. रिस्पेक्ट युअर सेल्फ अँड यू विल बी रिस्पेक्टेड. आपण जर मोठ्याला इज्जत दिली तर बारका सुद्धा आपल्याला इज्जत देतं. हा खऱ्या अभंगाचा, हा भावार्थाचा गाव आहे. आणि म्हणून वडीलधाऱ्या मंडळींमध्ये त्यांची रीत जाणत असो, त्यांच्या रीतीला ओळखत चला. त्यांची रीत जाणणं म्हणजे त्यांची चरण सेवा करणं आहे. हीच खरी मोक्षाच्या प्राप्तीची चाललेली वाटचाल असते. महाराज म्हणतात ही वाटचाल भावानं कळवून घेणं हा तुमचा परमार्थ खरा आहे. स्वर्ग वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदार्थे आनंदे, याच्यासाठी केला होता तास, शेवटचा तो दिसरोड व्हावा, चिंतने पावर सावा, कुंटलिया धावा कृष्णाचिया, भाग गेला शिन गेला, सगळं संपलं, काय राहिलं नाही. भाग गेला शिन गेला, बाबांची प्रवासाची दिशा मोकळी झाली. आज प्रवास वैकुंठ दारामध्ये उभा आहे. बोल वाक्य बोलतो, माझ्या श्रीहरी विठ्ठलानं भावांच्या परमगती कर्मगतीमध्ये, पापगती आणि वासनागतीमध्ये गोड असा हिशोब तपासावा. आणि या मृत्यू लोकात माझ्या ह्या श्री क्षेत्र धनगरवाडी, पिंपळगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या भूमीमध्ये बाबांचं परत या ठिकाणी पुन्हा आगमन व्हावं. या मृत्यू लोकात येऊन माझ्या भगवंत झालेली सेवा बाबांच्या चरण स्मृती आठवणीस उजाळा देऊन त्यांच्या असणाऱ्या स्वचरणाशी समर्पित करतो. श्री हरी विठ्ठलाच्या चरणाशी समर्पित करतो, संत महाराजांच्या चरणाशी समर्पित करतो. आणि विशेषतः आमच्या दादांनी मला सांगितलं का महाराज सगळे कांड्याचे कीर्तन आहेत, पण नेमकं गायक वादकच मंडळी व्यवस्थित मिळून राहिले, व्यवस्थित काय चावं, सगळ्यांचे बाप या ठिकाणी मला दिसू राहिले. वा 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 वा, काय महाराज हे असले पाखर भेटणं एवढं परम भाग्य लागतं नाही का बाबा. काय आमचा एक चाल मानायची 5,000 रुपये घेऊन जायचे महाराज. काय अभ्यास व्यक्तिमत्व आहे महाराज. वा, काळी वाजवा गोड अशी काळी महाराज, किती गोड गोड बघा, किती सुंदर आहे महाराज. किती समर्पक म्हणजे प्रमाणाची गती आहे, किती सुंदर आहे महाराज. आपण काय केलं माहितीये का, फॅशनेबल पाखर पाहायला लावलं. त्या फॅशनेबल मध्ये त्यांचं एखादं प्रमाण ऐकलं, गोडी ऐकली का आपल्याला वाटत बा खरंच महाराष्ट्र आहे काऊन काय पाहिजे ते घे, पण आमच्या बाबाच्या कार्यक्रमाला ये. आणि एकदा बाबा त्याने एकदा गाजरोळ चालू केला तर बस तेवढं संपलं का परत काय नसतं कुठे महाराज. खरंच आपल्या या ठिकाणी परम पांडुरंगाचे पुष्प आज माझ्या साथीला आले. माझं भाग्य समजतो मी, त्या फौजीचं भाग्य समजतो. जाता जाता मायबाप त्या ठिकाणी श्राद्ध सेवा, विधिवत यज्ञ सेवा संपन्न होत असताना, अभंगाचा भावार्थाची रेलचेल प्राप्त करत असताना, गीता तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी तत्वज्ञान, गाथा तत्वज्ञान, इथून संग्रह सगळं ग्रंथ वाङ्मयाचं तत्वज्ञान बाबांच्या मोक्षासाठी मी या ठिकाणी समर्पण केलेलं आहे. जेवढं शक्य होतं तेवढं केलं. मायबाप एक वाक्य मात्र आता जरूर बोलणार आहे, 2 मिनिटं. मी एक फौजी आहे, फौजीचा पिंड देशभक्तीपर आहे. म्हणून जाता जाता देशभक्तीपर पिंडातून काही गोष्टी नकळत बाहेर पडत असतात. जसं आज बाबांची परंपरा, मला वाटतं नातं पण फौजमध्ये आहेत ना, बाबांचे बरेच मंडळी फौजमध्ये, टाळी वाजवा महाराज बोलाची. आणि ही सेवा का कोणाच्या वाट्याला येते का महाराज, ही सेवा परम भाग्याने मिळत असते नाही का. हे बळीवंताचे दर्शन असतात सगळे, हे दर्शनी व्यवस्था एवढेच पात्र होणं म्हणजे परम भाग्यानं असतं. आणि असं परम भाग्यानं आमच्या सुद्धा नशिबी थोडस फौज या नात्यानं आलं. आणि ते या ठिकाणी व्यथित दिग्दर्शन करत असताना तुम्ही सगळ्या साधकांनी मला प्रेम दिलं नाही का. प्रेम दिलं म्हणजे याचा अर्थ एक फौजी कीर्तन करू शकतो, याचा अर्थ असा होऊ शकतो नाही का. तसे आम्ही फौजी माणसं का कीर्तन करू शकत नाही, का कीर्तन करू शकत नाही म्हणून ते व्यासपीठावर आलो आणि एक तप केलं मायबाप. हो, आत्ता गे 2008 सालापासून आत्ता गे तप करीत चाललो. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. माऊली म्हणतात अधोराम तपवना दिग्मम हत्वा मृत कांचनम वैदी हरण जटायुतरम सुग्रीव संभाषणम बाली निर्धरम समुद्र तरण लंकापुरी दानम पश्चात रावण कुंभकर्ण हनम येतवधी रामायणम. रामायण जे घडलं, राम तापल्याशिवाय नाही घडलं, तापावंच लागतं. तसं आज बाबांचं तप होतं आणि त्या तपातून मला माझी सेवा करण्याचा योग आला. हे माझं तप होतं. देशभक्तीवर पिंड आहे होताना के लोगो जर आंख में भरलो पाणी जो शहीद हुई है उनकी
जरा यात खरं पूर्वाने आपला तालुका श्री क्षेत्र संगमनेर तालुक्याच्या जवळच आहे. शहीदजी रामदास घोडे नावाचे व्यक्तिमत्व, वीर जवान. 2 महिन्याची पोस्टिंग, 2 महिन्याची ट्रेन बाकी होती आपली ड्युटीची, सेवापूर्तीची सिस्टम. पण काही पोस्टिंग अभावी असं म्हणतात शेवटची साईन बाकी होती रिटायरमेंटची. आता 2 महिन्यात लेकरू घरी येईल, त्या लेकराला पोस्टिंग अशी मिळाली. तर त्या पोस्टिंग मध्ये अपुरा ऑक्सिजन भेटला, म्हणून भेटणाऱ्या अपुऱ्या ऑक्सिजनला डावलून वर आला नाही. आपला स्वतःचा प्राण सोडला बॉर्डर वरती, पण शेवटपर्यंत वर आला नाही. त्याचं नाव सैनिक आहे महाराज, त्याचं नाव सैनिक आहे. म्हणून असे वीर जवान आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो, माझ्या बळीराजांच्या स्मृतीला उजाळा देतो, माझ्या मायबाप जनतेच्या साधक मायबापांच्या स्मृतीला उजाळा देतो, साधू संत महात्म्यांच्या स्मृतीला उजाळा देतो. आणि जाता जाता हे माझे माय, हो माझे बाबा, रडू नको गायिनी, येईन परतोई. अगं रडू नको गायिनी, येईन परतोई. देशासाठी बलिदान करून जवानी, देशासाठी बलिदान करून जवानी. रडू नको येईन परतोई. अगं रडू नको गायिनी, येईन परतोई. राहू द्या बाबा, राहू द्या. रामकृष्ण हरी.